माझ्यावर आरोप झाले त्यावेळेला पक्षाने माझा राजीनामा घेतला असा होता असंही एकनाथ खडसे म्हणालेले आहेत। आता गिरीश महाजनांवर देशद्रोहाचे आरोप पुराव्यासह समोर येत आहेत अशी टीका खडसेंनी केली आहे। महाजन भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ होतील असंही ते म्हणालेत। तर खडसेंनी केलेल्या चोऱ्यांमुळेच पक्षाने त्यांना हकललं होतं असं गिरीश महाजन म्हणालेत। खडसेंनी केलेल्या आरोपांना किंमत देत नसल्याचं म्हणत गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलं की ज्यावेळेस माझ्यावर आरोप झाले, आक्षेप घेण्यात आले, त्यावेळेस पक्षाने माझा राजीनामा घेतला होता। आता गिरीश महाजनांवर देशद्रोहाचे आरोप होत आहेत आणि ते पुराव्यानिशी समोर येत आहेत, तर त्यामुळे गिरीश महाजन मंत्रिमंडळात असताना त्यांची चौकशी कशी होऊ शकेल? त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे, राजीनामा घेतला गेला पाहिजे, यानंतर SITच्या समोर गेलं पाहिजे, तरच खरं चौकशी होऊ शकेल। नाहीतर भारतीय जनता पार्टीची भूमिका आपल्याला स्पष्टपणे माहिती आहे की वॉशिंगमध्ये त्यांचा माणूस टाकला की तो स्वच्छ होऊन बाहेर येतो। तसं गिरीश महाजनही या वॉशिंगमध्ये टाकून बाहेर येतील की काय अशी मला भीती आहे। सर्वप्रथम गोष्ट अशी की खडसेंचा राजीनामा काही दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला गेलेला नाहीये। त्यांनी ज्या चोऱ्या केल्या, त्यांनी जे पराक्रम केले पार्टीत राहून, आर्थिक घोटाळे केले, त्यामुळे त्यांना पार्टीने हाकलून दिलेलं होतं, पक्षातून काढून टाकलेलं होतं। उगाच काहीतरी मला दाऊदमुळे काढलं असं समजण्याचं कारण नाही। आणि दुसरा विषय असा आहे, ते कुठेतरी 9-10 वर्षापूर्वीचा कुंभमेळ्याच्या वेळेचा फोटो लग्नातला एका त्या ठिकाणी दाखवत आहेत। ते खूप त्याची मानसिक अवस्था मला वाटतं खूप वाईट झालेली आहे आणि त्यामुळे मग त्यांना बेछूट आरोप मग माझ्यावर बोलतायत, देवेंद्रजींवर बोलतायत, काही आरोप करतायत। मला वाटतं आम्ही त्यांच्या कुठल्याही आरोपाला तशी किंमत देत नाही।